नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत पोह्यांचे थालीपीठ। त्यासाठी मी इथे पाऊण वाटी पोहे घेतले आहेत। आता आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2 ते 3 वेळा। पाणी घ्यायचं, चांगले असे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। मी धुवून घेते। इथे मी पोहे स्वच्छ असे 2 ते 3 वेळा धुवून घेतले आहेत। छान असे पांढरे पांढरे झाले ते बघा। आता आपल्याला हे पोहे असेच ठेवून द्यायचे 10 ते 15 मिनिटांसाठी। इथे मी 10 ते 15 मिनिटं हे पोहे भिजत ठेवले होते। छान असे नरम झाले ते बघा। आता आपल्याला हे पोहे असे चुरा करून घ्यायचे। पोह्याचा असा लगदा झाला पाहिजे, असं पिठासारखा। अशा प्रकारे आपल्याला हे चुरून घ्यायचे आहेत। इथे मी पोहे असे चांगलेसे चुरून घेतले आहेत। आता आपल्याला त्याच्यामध्ये पाव वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे, पाव वाटी बेसन घालायचं आहे, नंतर तीळ घालायचे आहेत, व्हाईट तीळ, नंतर एक छोटा कांदा घेतला आहे बारीक चिरून, तो घालायचा आहे। मी एक बारीक चिरून मिरची घेतली आहे, ती घालते आहे। इथे मी एकच हिरवी मिरची घातली आहे। जर तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर अजून एखादी मिरची घातली तरी चालेल। त्याच्यामध्ये मी हळद घालते, लाल मसाला, धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर। आता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी न घालताच। नंतर लागेल तसं पाणी घालायचं। आता हे पोह्यांमध्ये एवढं चांगलं असं भिजलं गेलंय। आता थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं आहे। आता मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालते। पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, मळून घ्यायचं। मस्त असं आपण चपातीचं जसं पीठ मळतो तसंच हे झालं आहे तयार। तर आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे। थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आहे। छान असं आपलं हे पीठ मळून झालं आहे। आता आपण याचे थालीपीठ थापायला घेऊ। इथे मी पॅन घेतला आहे, पॅनवरती थोडंसं तेल घ्यायचं आहे, तेल पसरवून घ्यायचं। आता असं आपण तयार केलेलं हे पीठ घ्यायचं आहे आणि इथे ठेवून असं थापून घ्यायचं आहे। जास्त असं जाड ठेवायचं नाहीये, पातळ असं थापून घ्यायचं आहे। आता थापून झाल्यावरती मध्ये आपल्याला असं एक होल करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आता मी हा पॅन गॅसवरती ठेवला आहे, गॅस चालू करते। आणि आता आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। आता एका साइडने थोडंसं फ्राय करून घ्यायचं, नंतरच आपल्याला हे पलटी करायचं आहे। आता मी याला पलटी करते। छान असं दोन्ही साइडने खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता मी दुसऱ्या साइडने पलटी करते।
मस्त असा सुंदर कलर आला आहे. आता आपलं हे थालीपीठ झालंय. दोन्ही साईडने मस्त असं खरपूस फ्राय झालं आहे. आता मी काढून घेते आणि दुसरे उरलेले थालीपीठ मी असेच बनवून घेते. आता मी दुसरं थालीपीठ थापून घेतलं आहे. पहिलं पॅन थंड करून घ्यायचा, त्याच्यानंतरच मग त्याच्यावरती थापून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा आपल्याला एका साईडने थोडं भाजून घ्यायचं आहे, नंतर पलटी करायचं आहे. आता मी हे पलटी करते. त्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, नंतर पलटी करायचं आहे. आपले हे सुद्धा थालीपीठ तयार झालं आहे. दोन्ही साईडने चांगलंसं खरपूस भाजून घेतलं आहे. आता मी हे काढून घेते. अशा प्रकारे आपले हे खमंग खरपूस थालीपीठ तयार झाले आहेत. असे हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळच्या चहासोबत बनवू शकता. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, खूपच छान लागतात. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.